एकं नित्यं विमनवचनं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई, आदरणीय माधुरीताई जोशी यांना वंदन. आणि बुलढाणा अभ्यासवर्गाच्या निमित्तानं बुलढाण्यातील आपण जे सर्व साधक उपस्थित आहात, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. त्रिगुण हा मुख्य विषय घेतला, त्यातला अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 20 हा माझ्याकडे दिला. श्लोक असा आहे: गुणानेतान्तित्य त्रिदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृत अश्नुते. याचा अन्वयार्थ असा आहे: देही म्हणजे देहवान आत्मा, देह समुद्भवान एतान त्रीन गुणा म्हणजे देहाच्या उत्पत्तीचं बीज असलेले जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणांना अतित्य म्हणजे उल्लंघन, जन्म मृत्यू जरा दुःख यांच्याकडून विमुक्त सन म्हणजे सोडला गेलेला असा होत. अमृतम अमृत भावास अश्नुते प्राप्त होतो किंवा अमृताचा मोक्षाचा अनुभव घेतो. अगदी त्याचा सोपा अर्थ असा भाषांतर: जो पुरुष या स्थूल शरीराच्या उत्पत्तीचं कारणरूप असलेल्या 3 गुणांना पार करून जन्म मृत्यू जरावस्था आणि सर्व दुःखांच्या पासून मुक्त होतो किंवा मुक्त होऊन अमृत स्वरूप प्राप्त करून घेतो. आता ह्याच्यात पहिलं ओळ सांगितली: स्थूल शरीराच्या उत्पत्तीचं कारणरूप असलेल्या 3 गुणांना पार करून. म्हणजे तुम्हाला आणि मला हे जे शरीर मिळालंय, ते शरीर मिळण्याला कारणीभूत कोण आहे? तर गुण कारणीभूत आहे. ज्ञानेश्वरांचे गोवी आहे: आगा कर्मी जे उरावे तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आगा कर्मी जे उरावे म्हणजे आपण अनंत जन्मात जी कर्म केलेली आहेत आणि त्या कर्मांची जी फळं आहेत, ती फळं भोगण्यासाठी आता ती कर्माची फळं का भोगावी लागतात? तर त्याच्यामध्ये 2 अडचणी आहेत. मी कर्म केलं हा कर्तृत्वाचा अहंकार, आणि त्या केलेल्या कर्माचं फळ मिळावं याची आसक्ती. म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती, या 2 गोष्टींच्यामुळं आपली कर्म शिल्लक राहतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात: आगा कर्मी जे उरावे तीही सुखदुःखी फळावे. म्हणजे त्या आपण केलेल्या कर्माला सुखदुःखाची फळं मिळणार असतात, आणि ती सुखदुःखाची फळं भोगता यावीत यासाठी आम्हाला काय मिळाला? देह मिळाला. आणि तो देह आम्हाला म्हणजे आगा कर्मी जे उरावे तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणजे आपण केलेल्या कर्मांची सुखदुःखाची फळं भोगण्यासाठी आम्हाला हा देह मिळतो. नाथ महाराज म्हणतात: देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार वर्तते. म्हणजे आमच्याकडून जी कर्म घडतात, देह मिळायला कारण काय झाले? कर्म आहेत. कर्माला कारण काय आहे? देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार वर्तते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या गुणांचा प्रभाव आहे, त्या गुणांच्या प्रभावानुसार आपल्याकडून काय होतात? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यानुसार कर्म घडतात. ती कर्म घडल्यानंतर त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार राहिला आणि त्या कर्मफलाची आसक्ती शिल्लक राहिली की त्याची सुखदुःखाची फळं भोगण्यासाठी आपल्याला हे शरीर घेऊन जन्माला यावं लागतं. आता त्याच्यात तोच मुद्दा सांगितलाय महत्वाचा की जो पुरुष या स्थूल शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेले जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणांना पार करतो, जन्म मृत्यू जरावस्था आणि इतर सर्व दुःखांच्या पासून मुक्त होतो, याचाच अर्थ अमृत स्वरूप प्राप्त करतो, असा ह्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. या श्लोकाला एक अनुबंध चतुष्ट आहे. शास्त्रीय अभ्यास करायचा झाला तर त्याला एक अनुबंध चतुष्ट आहे. त्या अनुबंध चतुष्टात 4 गोष्टींचा विचार केला जातो: एक अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. आता या श्लोकाचा किंवा या त्रिगुणांचा विचार करण्याचा अधिकारी कोण आहे? तर सरळ आहे, शास्त्रानं सांगितलंय साधन चतुष्ट संपन्न असलेला अधिकारी. साधन चतुष्टमध्ये 4 भाग होतात: विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम, श्रद्धा, तितिक्षा, समाधान. याला समाधी षटक असं म्हणतात. आणि 4थी गोष्ट आहे मुमुक्षत्व. असा साधन चतुष्ट संपन्न असलेला जो अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याने या श्लोकाचा काय करावा? विचार करावा, त्याचं चिंतन करावं. त्यात सांगितलेला मुख्य विषय कोणता आहे? तर 3 गुणांना पार करणं. म्हणजे 3 गुण आम्हाला मिळालेत, पण त्या 3 गुणांच्या मध्ये न अडकता त्या 3 गुणांच्या पासून अलिप्त होणं, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणांचं उल्लंघन करणं. याचं प्रयोजन काय?
तर ह्या श्लोकातच सांगितलंय अमृत स्वरूपाची प्राप्ती, किंवा दुसरा शब्द आपला नेहमीचा वापरतो तो मोक्ष. आता त्याच्यात संबंध येतो, तीन जुळले की चौथा आपोआप जुळून जातं, प्राप्य प्रापक संबंध. साधक जो साधक आहे त्यानं आणि त्याचं जे साध्य ठरलंय, ते साधक आणि साध्य यांच्यात प्राप्य आणि प्रापक भाव संबंध आहे. आता जो अनुबंध चतुष्ट बघितला त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचार करायचा फळाचा. फळ म्हणजे प्रयोजन. आता प्रयोजन काय सांगितलं तर मोक्ष. कशाला म्हणायचं मोक्ष? आता मगाशी सांगितलं विवेचनामध्ये, मोक्ष नावाचं काही कुठलं गाव नाही, ते काही कुठलं ठिकाण नाही. मग जुन्या काळात एक मोक्ष कशाला म्हणत होते? ज्ञानदेवांच्या काळात, संतांच्याच काळात मोक्षाची व्याख्या होती. हे शरीर गेलं म्हणजे आपला मृत्यू झाला की आम्हाला जो मिळतो त्याला काय म्हणावं? मोक्ष म्हणावं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणते ते अतिमूर्ख. आम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळेल असं जे म्हणतात ते मूर्ख असतात. मग शहाणा कुणाला म्हणायचं? माझं हे शरीर धड धाकट असतानाच माझ्या जीवनातलं सर्व प्रकारचं दुःख नाहीसं व्हावं आणि परम सर्वश्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती व्हावी, याला काय म्हणायचं? मोक्ष. म्हणून मोक्ष शब्दाचा एक अर्थ आहे आनंद. मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे आनंद ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे, आणि मोक्ष म्हणजे जन्ममरण परंपरा दूर होणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. आता या श्लोकातच आलं. श्लोकात काय सांगितलं? जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतमश्नुते. म्हणजे काय? जन्म मृत्यू जरा आणि दुःख यापासून काय होतो? तो मुक्त होतो. मग आता जन्ममरण परंपरा दूर होणं ही सुद्धा एक मोक्षाचीच व्याख्या आहे. आणि मोक्ष म्हणजे आनंद. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. नाथ महाराज म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणजे सगळे संत कशाची भाषा बोलतात? आनंदाची भाषा बोलतात. म्हणून मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आता जन्ममरण परंपरा दूर होणं ही नकारात्मक व्याख्या का म्हटलं तर तुमचं आमचं जन्माला येण्याचं काम झालेलं आहे. आपण सगळेजण काय झालं? जन्माला आलेलो आहोत. आता जन्माला आलो याचा अर्थ बंदुकीतून गोळी सुटलेली आहे, आता ती पुढे कुठंतरी जाऊन लागणार आहे. आता जन्माला आल्यानंतर नको कसं म्हणायचं? बरोबर. हे ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणू नये धनंजया जियापरी. एकदा या देहाच्या गावाला आलो आपण जन्म घेऊन की जन्माचा सोहळा जसा साजरा केला तर तसाच शेवटचा एक मृत्यूचा सोहळा काय करावा लागेल? साजरा करावा लागेल. पण आपण जन्माचा सोहळा साजरा करतो आणि भीती कशाची आहे? भीती आहे ती मृत्यूच्या सोहळ्याची. शास्त्रानं सुद्धा त्याला मृत्यूला महाभय म्हटलंय. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या अंतःकरणात हे मृत्यूचं महाभय आहे. बाकी कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही, पण सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मृत्यूची भीती आहे. पण मृत्यूची कितीही भीती वाटत असली तरी जन्माचा सोहळा साजरा केलाय तर मग कुठला सोहळा साजरा करावा लागेल? मृत्यूचा सोहळा साजरा करावा लागेल. मग मृत्यूची भीती वाटत असेल तर काय करावं? जन्मालाच येऊ नये. जर मृत्यूची भीती वाटत असेल तर जन्माला न येणं हा त्यावरचा उपाय आहे. मग जन्माला यायचं नसेल तर मग काय करावं? भगवंताची भक्ती करावी, उपासना करावी, तत्वज्ञान समजून घ्यावं, ब्रह्म साक्षात्कार करून घ्यावा, गुणातीत व्हावं, निर्भय व्हावं. हे ह्या सगळ्या मोक्षाच्या व्याख्या येतात. जन्ममरण परंपरा जर थांबवून टाकायची असेल तर मिळालेल्या शरीरानं हे काम झालं पाहिजे पूर्ण. ज्ञानदेव म्हणतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरा पडे. हे शरीर मिळाले ना, या मिळालेल्या शरीराचा साधन म्हणून उपयोग करून घ्या आणि पुन्हा पुन्हा हे शरीर घेऊन जन्माला येणारी मरण्याची प्रक्रिया थांबवून टाका. तुकोबा म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे शरीर मिळालंय, आयुष्य मिळालंय, या आयुष्याचा उपयोग करून घ्या आणि सच्चित आनंद रूपाची पदवी काय करा? प्राप्त करा. मोक्ष शब्दाच्या 2-3 व्याख्या आपल्या समोर ठेवतो. एक, मोक्ष म्हणजे आनंद, मोक्ष म्हणजे जन्ममरण परंपरा दूर करणं, मोक्ष म्हणजे सुखरूप होणं, मोक्ष म्हणजे निर्भय होणं, मोक्ष म्हणजे निर्वासन होणं, मोक्ष म्हणजे गुणातीत होणं. अशा अनेक व्याख्या त्या संदर्भात करता येतात. आता एक व्याख्या म्हटलं की सुखरूप होणे, काकांची प्रसिद्ध आहे, सुखरूप होणे, सुखानं जगणं किंवा मोक्ष म्हणजे आनंद सांगितलं. तुम्हाला मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, इथं बसलेल्या सगळ्यांनी मला द्या उत्तर. हा, तुम्हाला सुख हवं आहे का नको आहे? हवं आहे, बरोबर. आता समजा मला आडवं लावायसाठी कोणीतरी म्हटलं मला नको आहे, तर मग त्यांना कोणाला तरी मिरजेला दाखवायला न्यावं लागेल. हा, याचा अर्थ काय? इथं प्रत्येक जीवाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. म्हणजे सगळ्यांना सुख हवं आहे. आता पुढचा प्रश्न, तुम्हाला जे सुख हवं आहे ते दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? राहून की जाऊन? एवढंच सांगा.
दुःख राहून की दुःख जाऊन? ऐकू आलं? दुःख जाऊन पाहिजे. पुढचा प्रश्न, गेलेलं दुःख किती दिवसांनी परत आलं तर चालेल का येऊच नाही? येऊच नाही. आलेलं सुख किती दिवसांनी गेलं तर चालेल काय जाऊच नाही? झालं, यालाच म्हणायचं मोक्ष. बरोबर. म्हणजे दुःखाचा संबंध नसलेलं सुख असावं आणि जे असलेलं सुख आहे ते कधीही कायमचं असावं, ते कधी जाऊ नये. याला म्हणतात सुखरूप होणे. आता असं असं जे प्रयोजन आहे मोक्षाचं, हे मोक्ष कशाने मिळतो? ह्या मोक्षाचं साधन किंवा ती सुखरूप होणं, निर्भय होणं, ही जी मोक्षाची व्याख्या बघितली, त्याचं साधन काय आहे? तर मोक्षाचं साधन आहे ज्ञान. मोक्षाचं साधन ज्ञान. आता कशाचं ज्ञान? स्वस्वरूपाचं ज्ञान. स्वरूपाच्या ज्ञानानं मोक्ष मिळतो. आत्मज्ञान हेच परमज्ञान आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान. दुसऱ्या अध्यायापासून प्रत्येक अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला हे माझं परमज्ञान काय करतो सांगतो. मी तुला माझं हे परमज्ञान सांगतो. म्हणजे जे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. किंवा भगवद्गीता सुद्धा म्हणते नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. या जगात या आत्मज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीही नाही. आता हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाने मोक्ष मिळतो. आणि हे ज्ञान कशातून मिळतं? विचारामधून मिळतं. ज्ञान कशातून मिळतं? विचारातून मिळतं. आद्य शंकराचार्यांचं वचन आहे, चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्धये वस्तू सिद्धी विचारेन न कश्चित कर्म कोटिभी. तुम्ही कोट्यावधी कर्म केली तर कोट्यावधी कर्म करण्यानं आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही, पण ती कशाने होते? विचाराने होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता सार ते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा विचाराला महत्व देतात. तुकाराम महाराज म्हणतात, क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत संगतीची धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळा धुळे भरून राहा क्षण क्षणा हाची करावा विचार. किंवा समर्थ रामदास स्वामी म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. म्हणून आपल्याला मुख्य साधन काय आहे? विचार करणं. आता हा कशाचा विचार करायचा आहे आपल्याला? या श्लोकात सांगितलेला विचार जो आहे तो त्रिगुणांचा विचार करायचा. आता मगाशी प्रास्ताविकात झालंय ते शेवटचं प्रवचन होईपर्यंत हा त्रिगुणांचा मारा तुमच्यावर होत राहणार आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा एकच विषय सगळ्या वक्त्यांच्याकडे असल्यामुळं पुन्हा पुन्हा तेच 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 तुम्हाला ऐकावं लागेल. तेच तेच ऐकण्याचा काही कंटाळा बिलकुल करू नका. कारण होतं कसं, नवीन नवीन काय सांगायचं हाच मुळात प्रश्न असतो. ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान बदलत नाही, भगवद्गीतेचं तत्वज्ञान बदलत नाही, गाथेत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान बदलत नाही. ते बदलण्याची आमची योग्यता नाही. त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. एखाद दुसरा दृष्टांत बदलता येतो. प्रत्येक वक्त्यानुसार एखादा दृष्टांत बदलेल, पण तत्वज्ञानामध्ये काही बदल करता येत नाही. त्यामुळे तेच तेच ऐकावं लागेल. आता तेच तेच का ऐकायचं? आजपर्यंत तेच तेच सगळं बरचसं केले. तेच तेच खात आलो, तेच तेच पित आलो, तेच झोपत आलो, तेच उठत आलो, तीच तीच कामं करत आलो. त्याचा काही कंटाळा आला नाही. पण तेच तेच ऐकायचा मात्र काय होतो? कंटाळा येतो. पण तेच तेच पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय ते दृढपणे आपल्या अंतःकरणावर बिंबत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा काय करावं? तेच तेच पुन्हा पुन्हा ऐकावं. श्रवण मनन निधी ध्यासन या क्रमानं पुढे जायचं असेल तर ऐकलेलंच पुन्हा पुन्हा काय करावं? ऐकावं. आता या श्लोकात कोणता विचार सांगितलाय? तर तो त्रिगुणांचा विचार आहे. त्रिगुण ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. आम्हाला जी गुण शब्दाबद्दल माहिती आहे ते गुण या संदर्भात इथं सांगितलेले नाही. आपण म्हणतो एखादा मुलगा किंवा मुलगी फार गुणी आहे, तर एखादा मुलगा किंवा मुलगी फार गुणी आहे या अर्थानं गुण हा शब्द इथं आलेला नाही. किंवा एखादा सद्गुणी आहे किंवा एखादा दुर्गुणी आहे या अर्थानं सुद्धा गुण हा शब्द इथं आलेला नाही. किंवा भगवद्गीतेमध्ये ज्या दैवी गुणसंपत्तीचा विचार केलाय आणि असुरी गुणसंपत्तीचा विचार केलाय त्या अर्थानंही हा गुण हा शब्द आलेला नाही. तर ह्यातली त्रिगुण ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. आता ही आध्यात्मिक संकल्पना शास्त्रानंच मांडलेली आहे, भगवद्गीतेतच सांगितलंय. शास्त्र कशाला म्हणायचं? मानवी बुद्धीला जे सहजपणानं समजत नाही ते समजावून देणं याच्यात शास्त्राचं शास्त्रत्व असतं. मग आपल्याकडे जीवशास्त्र आहे, नागरिक शास्त्र आहे, भौतिक शास्त्र आहे. नागरिक शास्त्रात सुद्धा कर वेळच्या वेळी भरावेत, सामाजिक मालमत्तेचं रक्षण करावं, रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालावं, हे नियम साधे साधे आहेत, पण ते सुद्धा आम्हाला काय होत नाही, कळत नाहीत. म्हणून ते नागरिक शास्त्रातून आम्हाला शाळेत शिकवावे लागतात. म्हणजे मानवी बुद्धीला जे सहजपणानं कळत नाही त्याला काय म्हणतात? शास्त्राचं शास्त्रत्व. मग सामाजिक जीवनामध्ये जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्यांचे संस्कार शालेय शिक्षणातून केले जातात. पण इथं जो विचार करायचा आपल्याला तो त्रिगुणांचा विचार
माणसाच्या बुद्धीला सहजपणानं समजत नाही. मग तो शास्त्रानं कुठल्या पद्धतीनं मांडला ते शास्त्र समजावून घ्यायचं. आता इथं गुण शब्द सांगितला. गुण शब्दाचा आता खरा अर्थ काय आहे? तर गुण शब्दाचा खरा अर्थ पदार्थाचा एखादा मूलभूत धर्म. पदार्थाचा एखादा मूलभूत धर्म. उदाहरणार्थ थंडपणा हा बर्फाचा काय आहे? गुणधर्म आहे. म्हणजे थंडपणा हा बर्फाचा न बदलणारा गुणधर्म आहे. गोडपणा हा साखरेचा न बदलणारा गुणधर्म आहे. खारटपणा हा मिठाचा काय आहे? न बदलणारा गुणधर्म आहे. म्हणून त्याचा अर्थ असा होतो की पदार्थाचा मूलभूत धर्म असण्याची रीत किंवा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म. दुसरा एक त्याचा अर्थ होतो की गुण ही एक प्रेरणा शक्ती आहे. गुण ही काय आहे? प्रेरणा देणारी शक्ती आहे. म्हणजे आता मी म्हणतो मी कर्म केलं. आता कर्म करणारं शरीर आहे. पण शरीर कशाचं बनलंय? पंचमहाभूताचं. पंचमहाभूत कशी आहे? जड आहे. मग जड असलेली पंचमहाभूत आपणहून कर्म करत नाही. या शरीरात असलेला देही जो आत्मा आहे तो आत्मा अकर्ता आहे. आत्मा अकर्ता आहे म्हणून आत्मा काही करत नाही. देह जड आहे त्यामुळं देह काही करत नाही. मग देहाकडून कर्म करून घेणारा कोण आहे? सुरुवातच मी सांगितलं, देही ज्या गुणाशी प्राधान्य तैसेची कर्म उपजे चाले. इंद्रिय गुणाधीन तदनुसार वर्तते. म्हणजे मला कर्म करायला प्रेरणा देणारे कोण आहेत? तुम्ही बोलल्याशिवाय मी संपवणार नाही हा प्रवचन. बोलायला शिक्षक असल्याचा हा दुर्गुण आहे. समोर कळलंय का नाही हे बघितल्याशिवाय पुढे जाता येत नाही. माफ करा मला, आपण वयानं अनुभवानं मोठे आहात, पण हे माझ्या सवयीचा दुष्परिणाम आहे. मी काय म्हटलं? शरीर पंचमहाभूतांचं आहे, जड आहे, त्यामुळे ते स्वतः काही करत नाही. आत्मा अकर्ता आहे. या देहात असलेला आत्मा अकर्ता आहे, त्यामुळे तो काही करत नाही. मग माझ्या देहाकडून कर्म करून घेणारं कोण आहेत? गुण आहेत. म्हणजे मला प्रेरणा देणारे कोण आहेत? गुण आहेत. म्हणून गुण शब्दाचा एक अर्थ सांगितला की प्रेरणा शक्ती. आता यातला एक संदर्भ सांगतो. अर्जुनाने प्रश्न विचारलाय 3ऱ्या अध्यायात 36वा प्रश्न आहे. अथ केनम प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, माणूस स्वतःची इच्छा नसताना जबरदस्तीनं करायला लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेनं पापाचं आचरण करतो? त्याची इच्छा नाही. असं चुकीचं कर्म करण्याची त्याची इच्छा नाही, पाप करण्याची इच्छा नाही, पण तरी सुद्धा तो त्याची स्वतःची इच्छा नसताना जबरदस्तीनं करायला लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेनं पापाचं आचरण करतो? त्याचं उत्तर देताना भगवान म्हणतात, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवान महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. रजोगुणापासून उत्पन्न झालेला, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. तो भोगानं तृप्त होणारा नाही. तो मोठा पापी आहे आणि विषयांचा वैरी आहे. त्यातला पहिला शब्द महत्वाचा आहे, रजोगुण समुद्भवान. रजोगुणातून निर्माण झालेले काम आणि क्रोध हे मला काय करायला लावतात? पापाचरण करायला लावतात. म्हणजे मला माझी इच्छा असो नसो माझ्याकडून जबरदस्तीनं कर्म करून घेणारे कोण आहेत? गुण आहेत. आता गुण शब्दाचा म्हणून गुण शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला प्रेरणा शक्ती. गुण शब्दाचा एक तिसरा अर्थ आहे, गुण म्हणजे दोरी. गुण म्हणजे दोरी. आता ही त्रिगुणांची दोरी आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ही त्रिगुणांची दोरी आहे. ही त्रिगुणांची दोरी जीवाला काय करते? जणू बांधून टाकते, जीवाला बंधनात टाकते. आणि बंधनात टाकण्याचं काम केल्यामुळं मग पुढच्या एका श्लोकात मगाशी ज्याचा उल्लेख झाला अतिशय प्रसिद्ध, त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रय गुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योग क्षेम आत्मा. अतिशय सुंदर श्लोक आहे आणि त्या श्लोकाचं त्यावर विवेचन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ओवी त्यापेक्षा सुंदर आहे. तो गुणत्रयाते अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झाली. प्रकृतीनं तुला हे 3 गुण दिलेत, पण तू स्वीकारू नकोस. ज्या जगामध्ये वेदांपासून माझ्या देहापर्यंत, वेदापासून माझ्या देहापर्यंत सगळ्यांवर कशाचा प्रभाव आहे? 3 गुणांचा प्रभाव आहे. आता ही शास्त्रानं मांडणी करून दिलेली आहे. या सगळ्यांवर 3 गुणांचा प्रभाव आहे. म्हणजे प्रकृतीनं सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 गुण तुला दिलेत, पण दिलेत तरी तू स्वीकारू नकोस. तू गुणत्रयाते अव्हेरी, त्याचा अव्हेर कर. डॉक्टर काकांनी फार सुंदर दृष्टांत यावर सांगितला होता. लग्न समारंभ असतात. लग्न समारंभामध्ये आपण एकमेकाला आहेर करतो. त्या आहेरावरून बरेच वादविवाद होतात. आता आमच्याकडे होत असलेला वादविवाद सांगतो. साडी घेतली की आमच्याकडची भांडी घासणारी मोलकरीण सुद्धा असली साडी नेसत नाही. आता काय कळलं? अशा प्रकारची साडी त्यांनी मला काय केली? दिली. आता त्यांनी आहेर केला,
त्याने ती दिली, ती तुम्ही स्वीकारली नाही, तर त्याचा काय झाला म्हणायचा? अव्यर्थ. तसं प्रकृतीनं 3 गुण तुम्हाला दिलेत, पण ते 3 गुण तुम्ही काय करू नका? स्वीकारू नका. तू गुणत्रयाते अव्यरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झाले. मी आणि माझं हे करत राहू नका. म्हणजे त्या 3 गुणांच्या, आता ती उभी, त्या उभीवर बोलणं हा काही मुख्य विषय नाही, त्यामुळे फक्त संदर्भ देऊन पुढे जातो. प्रकृतीनं 3 गुण दिलेत, ते तू काय करू नकोस? स्वीकारू नकोस. तू 3 गुणांच्या पलीकडे जा. तू गुणत्रयाते अव्यरी. आता आपलं गणपती अथर्वशीर्ष म्हणतो गुणत्रयातीत, किंवा हरिपाठात माऊलीने म्हटलंय त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. आता ह्या जगाची निर्मिती होताना, म्हणजे हे सगळ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर या 3 गुणांचा प्रभाव आहे. आता ह्या 3 गुणातून जगाची निर्मिती झाली. या जगाच्या निर्मितीची मांडणी कशी आहे ती शास्त्रानं सांगितली. थोडासा ही एक पार्श्वभूमी माहीत असू दे की काय आहे हे म्हणजे प्रक्रिया. संपूर्ण एक ब्रह्मस्वरूप आहे. शुद्ध असलेल्या ब्रह्मावर, शुद्ध सर्वत्र व्यापून असलेल्या ब्रह्मावर एकोहम बहुश्याम असा संकल्प उठला किंवा असं स्फुरण झालं. आता इथं स्फुरण होणं शब्दाचा अर्थ स्फूर्ती येणं. मग एखादा कवी असेल तर कवीला स्फूर्ती आली, लेखक असेल तर लेखकाला स्फूर्ती आली, आणि लेखकाला आणि कवीला आलेल्या स्फूर्तीतून एखादी नवनिर्मिती होते. हे व्यवहारातलं ज्ञान अज्ञान वेगळं, पण परमार्थातलं ज्ञान अज्ञान वेगळं आहे. शुद्ध असलेल्या ब्रह्मस्वरूपावर मी एक आहे अनेक व्हावं असं स्फुरण झालं, असा संकल्प उठला, याला म्हणायचं मूळ माया, आणि त्याला दुसरं नाव आहे अज्ञान. व्यवहारात एखाद्या गोष्टीचं स्फुरण झालं आणि एखादी नवीन साहित्य कृती निर्माण झाली, तर नवनिर्मिती झाली, तर त्याला आपण ज्ञान म्हणतो. पण परमार्थामध्ये इथं त्याला काय म्हटलंय? अज्ञान. म्हणजे मी मूळ ब्रह्मस्वरूप होतं, त्या मूळ ब्रह्मस्वरूपावर ही एक शुद्ध मूळ ब्रह्मस्वरूपावर अशुद्ध जाणीव निर्माण झाली. कोणती अशुद्ध जाणीव? इथं अहंकार मिसळला. एकोहम, मी एक आहे आणि अनेक व्हावं, मी एक आहे अनेक व्हावं असं त्याला काय झालं? स्फुरण झालं. आता जगाची निर्मिती कशी झाली हे फक्त सांगण्यासाठी हे मांडलंय. एरवी अजातवाद नावाचा एक वाद आहे, तो म्हणतो जग झालेलंच नाही. मग तुम्ही म्हणाले एवढं सगळं जग धडधडीत दिसतंय, तिथले अन्याय, अत्याचार, सौंदर्य, कुरूपता सगळी आमच्या अनुभवाला येते, आणि मग जग नाही कसं म्हणता? मग तुमची कल्पना आहे ना जग झालंय, मग कसं झालंय ते सांगितले. मग कसं झालं? शुद्ध ब्रह्मस्वरूपावर एकोहम बहुश्याम असं स्फुरण झालं, आणि मग क्रमाक्रमानं त्याच्यातून मूळ माया, मूळ मायेतून गुणमाया, गुणमायेतून जड माया अशी त्याची निर्मिती होत गेली. म्हणजे जग झालेलं आहे असं तुमचं मत आहे ना, मग कसं झालंय ते शास्त्रानं सांगितलंय. मग ज्या क्रमानं ते होत गेलं त्या क्रमानंच त्याचा उलटा काय करता यायचं? लय करायचं. मग एकोहम बहुश्याम असं स्फुरण झालं, त्याला मूळ माया म्हणतात. त्या मूळ मायेलाच दुसरं नाव आहे अज्ञान. आता ते जिथं अज्ञान निर्माण झालं, ज्या ठिकाणी अज्ञान निर्माण झालं, त्या मूळ तत्वापर्यंत मी गेलो तर त्याचं ज्ञान झालं. बरोबर? म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्मातून मूळ माया निर्माण झाली, मूळ मायेतून गुण माया निर्माण झाली, गुण मायेतून जड माया निर्माण झाली. हा अज्ञानाचा विकास आहे. हा कशाचा विकास आहे? अज्ञानाचा विकास आहे. मग आम्हाला ज्ञानाचा विकास करायचा असेल तर जिथं अज्ञान निर्माण झालं तिथपर्यंत आम्हाला काय झालं पाहिजे? पोचलं पाहिजे. आता ही भगवद्गीतेची भाषा झाली, हे ज्ञानदेवांच्या भाषेत समजावून घेऊया. मूळ माया म्हणजे अज्ञान. अज्ञानाची व्याख्या करताना ज्ञानदेव म्हणतात, आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेची रूपया अज्ञान असे. अज्ञान म्हणजे काय? आपलाच आपल्याला विसर पडणं, याला काय म्हणायचं? अज्ञान. मग आता उलट करा, आपलाच आपल्याला विसर पडणं याला जर अज्ञान म्हणत असतील, तर आपलंच आपल्याला स्मरण होणं याला काय म्हणायचं? म्हणजे मोक्ष कसा ठरला? फक्त स्मरण मात्र. म्हणून सगळे संत नामस्मरण करा नामस्मरण करा म्हणून का सांगतात? तर ज्याचं विस्मरण झालंय त्याचं काय व्हावं? स्मरण व्हावं. विस्मरणानं काय निर्माण झालं? अज्ञान. मग ज्ञान व्हायचं असेल तर त्याचं उलट करायला पाहिजे, स्मरण व्हायला पाहिजे. मग त्याचं आपल्या स्वरूपाचं स्मरण होणं, ते स्मरण होण्यासाठी सहाय्यभूत काय आहे? नामस्मरण. मग सगळे संत आम्हाला काय सांगतात? नामस्मरण करा. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी बहुतांची साक्ष. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराचे. सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे.
हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. हजारो प्रमाण आहेत. सगळे संत आम्हाला परोपरीनं समजावून सांगतात काय करा, नामस्मरण करा. नामस्मरण का करायचं? काका प्रश्न नेहमी तयार करतात, माझ्यावर नामस्मरण करण्याची पाळी का आली? तर त्याचं उत्तरच आहे, मला त्याचं विस्मरण झालं म्हणून. मग त्या स्मरणापर्यंत पोहोचावं, आपल्या मूळ स्वस्वरूपाच्या स्मरणापर्यंत पोहोचावं, यासाठी आपल्याला साधन काय दिलं? नामस्मरण. आता ही जी पुन्हा थोडंसं मागे येऊया, मूळ माया. आता मूळ मायेमध्ये ज्या 3 गुणांचा आपण विचार करतो आहोत, त्या मूळ मायेमध्ये 3 गुण साम्यावस्थेत असतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे मूळ मायेमध्ये साम्यावस्थेत असतात. पण प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग होतो. कशामुळं? एकोहम बहुश्याम हा जो आपला संकल्प आहे, हे जे स्फुरण आहे, त्या स्फुरणाप्रमाणे जगनिर्मितीची प्रक्रिया होण्यासाठी त्या साम्यावस्था असलेले जे गुण आहेत त्यांची वाटणी विषम होते. त्याला भगवद्गीतेचा शब्द आहे गुणांचा क्षोभ होतो. काय होतो? गुणांचा क्षोभ होतो. गुण परस्परामध्ये कमी जास्त प्रमाणात मिसळतात. म्हणजे जग निर्माण होताना 3 गुणांचा क्षोभ होतो. आणि क्षोभ करून जग निर्माण करणारी जी ईश्वरी माया आहे तिला काय म्हणायचं? गुणमाया. पहिली आहे मूळ माया. नंतर त्या मूळ मायेमध्ये गुण साम्यावस्थेत असतात. हे विश्व निर्माण होत असताना, जगाची निर्मिती होत असताना त्या गुणांमध्ये क्षोभ होतो. क्षोभ होतो याचा अर्थ 3 गुण परस्परांमध्ये विषम प्रमाणामध्ये काय होतात? मिसळतात. आणि त्यालाच काय म्हणायचं? गुणक्षोभिनी, म्हणून गुणमाया. आता ह्या गुणमायेनुसार ते त्या कर्माची फळं भोगण्यासाठी जड माया निर्माण होते. म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही जड माया. म्हणजे पंचमहाभूत आणि 3 गुण यांच्यामुळे आपल्या कशाची निर्मिती झाली? या प्रकृतीची, देहाची निर्मिती झाली. मग आता जगाची निर्मिती झाली असं म्हटलं तर माझं शरीर किंवा माझा देह हा जगाचाच एक भाग आहे, बरोबर? मग आता हे 3 शब्द लक्षात ठेवा, मूळ माया, गुण माया आणि जड माया. आता माझा देह हा या जगाचाच एक भाग आहे. त्यामुळं ज्या जगामध्ये 3 गुणांचा प्रभाव आहे, त्या 3 गुणांचा प्रभाव कशावर आहे? माझ्या देहावर आहे, माझ्या शरीरावर आहे. म्हणजे रजत, सत्व, रजत, तम हे 3 गुण आम्हाला प्रकृतीपासून मिळाले. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले हे 3 गुण, या 3 गुणांनी काय केलं? अविनाशी असलेल्या आत्म्याला जणू देहात बद्ध करून टाकलं. आता हे जे माझं शरीर आहे, 3 माया मगापासून बोललो आपण. माझ्या शरीरात मूळ माया आहे, कारण ते अज्ञान आहे. माझ्या शरीरावर 3 गुणांचा प्रभाव आहे, म्हणून माझ्या शरीरातच काय आहे? गुणमाया आहे. आणि माझं शरीर पंचमहाभूताने बनले, म्हणून माझ्या शरीरातच काय आहे? जड माया आहे. म्हणजे माझं शरीर गुण मूळ मायेचं आहे, माझं शरीर गुण मायेचं आहे, माझं शरीर जड मायेचं आहे, बरोबर? आता याचा अर्थ ते माझं नाही. वाक्य परत एकदा म्हणू, माझं शरीर मूळ मायेचं आहे, माझं शरीर गुण मायेचं आहे, माझं शरीर जड मायेचं आहे. मूळ मायेचं आहे, गुण मायेचं आहे, जड मायेचं आहे. याचा अर्थ ते माझं नाही. मग ते असलं तरी म्हणा की माझं नाही. फार धाडस लागतं असं म्हणायला. इथं बसून बोलायला फार सोपं आहे. ते असलं तरी माझं नाही, नसलं तरी माझं नाही, आणि गेलं तरी माझं नाही. हे एवढं पटलं, पक्क पटलं तर आपण जिंकलो, परमार्थात विजयी झालो. नाहीतर आपण हरलो. त्याला परमार्थातली हार जीत म्हणतात. शरीर कुणाचं ठरलं? मगापासून विचारानेच ठरलं. शरीर कुणाचं आहे? मूळ मायेचं आहे. शरीर कुणाचं आहे? गुण मायेचं आहे. शरीर कुणाचं आहे? जड मायेचं आहे. मग आता ते मूळ मायेचं, गुण मायेचं आणि जड मायेचं असेल तर ते माझं नाही. मग असलं तरी माझं नाही आणि नसलं तरी माझं नाही, गेलं तरी सुद्धा माझं. बघा कोणच बोलत नाही असं, म्हणून ते माझं नाही. मग आता काय करावं? इथं हार जीत ठरवायची असेल तर वारंवार पुन्हा पुन्हा विचार करून हे शरीर कुणाचं आहे ह्याचं काय करावं? चिंतन करून त्याचा पक्का निर्धार करून ठेवावा. हे जे आपला देह हा शब्द आलाय म्हणून हे सगळे संदर्भ येत आहेत हा ह्याच्यात. आता हे जे शरीर आहे, हे शरीर मला मिळालं. कशापासून मिळालं ते मगाशी आपण बघितलं. आपण केलेल्या कर्माची सुखदुःखाची फळं भोगण्यासाठी. आता नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. म्हणजे आम्हाला जन्म कशामुळे घ्यावा लागला? वासनेमुळे जन्म घ्यावा लागला. म्हणजे शरीर हे मला वासनापूर्तीसाठी मिळालं. हे शरीर मला कशासाठी मिळालंय? वासनांच्या वासना हा शब्द फार बदनाम झाला, पण त्याच्यात सुद्धा 3 भाग आहेत. एक देह वासना आहे, दुसरी लोक वासना आहे आणि तिसरी एक शास्त्र वासना आहे.
देह वासना आहे म्हणजे देहाचं पालन पोषण करावं, देहाचं रक्षण करावं. इथं बसलेल्या माझ्यासह बसून बोलणाऱ्यासह सगळ्या ऐकणाऱ्यांच्याकडं कुठल्या प्रकारची वासना आहे? देह वासना आहेच आहे. म्हणजे आता आपण परमार्थाचा विचार करायला लागलो ते मुळातच यासाठी आहे की हे शरीर म्हणजे मी आहे. हे पहिलं आपलं ही पहिली भूमिका आहे. मग त्या शरीराचं पालन पोषण केलं पाहिजे, त्याला चांगलं चांगलं खायला प्यायला, त्याला चांगली वस्त्र नेसायला दिली पाहिजेत. ह्या प्रकारच्या आपल्या काय वासना आहेत. सगळ्या बाजूने त्याचं रक्षण केलं पाहिजे. सगळ्या बाजूने काय त्याचं केलं पाहिजे? रक्षण केलं पाहिजे. भागवतात एक हिरण्यकशिपूची कथा आहे. हिरण्यकशिपूनं वर मागितला, मला कुणाकडून मृत्यू नको, खाली नको, वर नको, घरात नको, दारात नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको. आपण सगळे हिरण्यकशिपूच आहोत. दारे लावा, खिडक्यांना जाळ्या लावा, ढास यायला नको, उंदीर यायला नको, पिसवा यायला नको, बाहेरची प्रदूषण वारं यायला नको. म्हणजे आम्ही सुद्धा काय करतो? यातल्या कुठल्याही बाह्य प्रकारानं मृत्यू आमच्याकडे पोहोचू नये. ते हिरण्यकशिपूला सुद्धा तेच वाटत होतं की माझ्या शरीराचं रक्षण झालं पाहिजे, म्हणजे शरीराचा नाश होता कामा नये. आपण गोष्टीतला हिरण्यकशिपू सोडून देतो, पण जरा सूक्ष्म चिंतन केलं तर आपण सगळे हिरण्यकशिपूच आहोत. घरात सगळ्या सोयी सुविधा आपण ज्या केलेत त्या सगळ्या सोयी सुविधा कशासाठी आहेत? आमच्या शरीराच्या सुखासाठीच आहेत. आणि असं मी म्हणत नाही, ज्ञानदेव म्हणतात, तरी भोग्य जात जेतुले ते एका देहाची या निकिया लागले, देह तव असे पडिले काळाची तोंडे. आम्ही सगळी प्रगती केली विज्ञानाच्या जोरावर आणि शरीराच्या सुखासाठी खूपसं सगळं साहित्य गोळा केलं, वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले. हे कशासाठी आहे? आमच्या शरीराला सुख मिळावं, शरीराचं रक्षण व्हावं, शरीराचं पोषण व्हावं, यासाठीच आहेत. म्हणजे आपल्यामध्ये कुठली वासना आहे? देह वासना आहेच. शास्त्र वासना आहे, अभ्यास करावा, लोकांना असं काहीतरी सांगावं, मग लोकांनी त्याबद्दल आपलं कौतुक करावं, माझी प्रसिद्धी व्हावी, ही लोकवासना आहे. म्हणजे आपण या 3 प्रकारच्या वासनांमध्ये काय झालेलो आहोत? अडकलेलो आहोत. आणि त्या बलवान वासना, आपल्यामध्ये ज्या बलवान वासना आहेत, त्या बलवान वासना पूर्ण होण्यासाठी जो गुण लागतो तो घेऊनच माझा जन्म होतो. देहाचा जन्म कसा होतो? माझ्या ज्या वासना आहेत त्या वासना पूर्ण होण्यासाठी जो देह मी घेणार आहे त्याच्यासाठी जो गुण आवश्यक आहे त्या गुणांच्या प्रभावानं माझा काय होतो? जन्म होतो. आता कोणत्या गुणांच्या प्रभावानं माझा जन्म व्हावा हे काय आपल्या हातात नाही, इथं परावलंबित्व आहे. पण माणसाचा जन्म मिळाल्यानंतर त्या गुणांच्यातून ते जे 3 गुण मला मिळाले त्यातला कोणता गुण वर ठेवायचा आणि कोणता गुण खाली ठेवायचा एवढं मात्र स्वातंत्र्य आपल्याला आहे. वासनापूर्तीसाठी जो गुण आवश्यक असेल त्या गुणाचा आधार घेऊन मला काय मिळतं? हे शरीर मिळतं. मग आता मला आपण इथं बसलेल्या सगळ्यांना आपल्याला माणसाचं शरीर काय झालंय? मिळालंय. मग हे माणसाचं शरीर मिळाल्यानंतर याच्यावर 3 गुणांचा प्रभाव आहे. पण 3 गुणांचा प्रभाव असला तरी सुद्धा आपण जो परमार्थाचा अध्यात्माचा अभ्यास करतो आहोत, ज्या तत्वज्ञानाचा अभ्यास करतो आहोत, त्याच्यात आपलं ध्येय काय ठरलंय? आनंदाचे डोही, आनंद तरंग, मोक्ष, निर्वासन होणे, गुणातीत होणे, या आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं तर आपल्यावर ज्या 3 गुणांचा प्रभाव आहे त्या 3 गुणातले कोणते 2 गुण खाली ठेवावेत आणि कोणता गुण वर ठेवावा एवढं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि या क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग आपण काय करायचा आणि जास्तीत जास्त सत्वगुण वर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हा पहिला टप्पा आहे. आता तो गुणत्रयाती अवहेरी म्हणून सांगितलंय, पण सुरुवातीला काय करता येईल? तमोगुण, रजोगुण खाली दबलेल्या स्थितीत, 3 गुण इथं बसलेल्या सगळ्यांच्याकडे 3 गुण आहेत, त्यातले 2 गुण दबलेल्या स्थितीत असतात आणि 1 गुण काय असतो? वर असतो. ज्या गुणांचा प्रभाव असतो त्यानुसार आपलं कर्म घडत असतं. आपण आपल्याकडून घडलेल्या कर्मानुसार किंवा दुसऱ्याकडून ज्या काही कृती घडतात त्यानुसार आपण त्या व्यक्तीवर कोणत्या गुणांचा प्रभाव आहे हे तपासू शकतो आणि त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण अलिप्त होऊ शकतो. आणि जास्तीत जास्त लक्ष कुणाकडे पाहिजे? आपल्याकडे पाहिजे की आपल्यावर कोणत्या गुणांचा प्रभाव आहे आणि त्या गुणांचा प्रभाव ओळखून जो गुण आपल्याला नको आहे तो बाजूला सारणं आणि आपल्याला ज्या गुणाची आवश्यकता आहे त्या गुणाची वृद्धी करणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे. तेवढं आपल्याला क्रियमान स्वातंत्र्य आहे. आता असं का करायचं? कारण जन्म कशामुळे झाला? मृत्यूमुळं. जन्म कशामुळे झाला? मृत्यूमुळं. म्हणजे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. आपण सुरुवातीलाच म्हटलं जन्म मरण ही काय आहे? प्रक्रिया. मग आपण जन्माला का आलो? मृत्यू झाल्यामुळं. मृत्यू का होणार आहे? जन्माला आल्यामुळं. मग आपल्याला ह्या परंपरेतनंच काय व्हायचं आहे? बाजूला व्हायचं आहे.
जरी मोक्षाची नकारात्मक व्याख्या असली तरी त्याच्यातून बाजूला व्हायचं. आता ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आपल्या आरती वगैरे असतात त्यांच्यात सुद्धा आहे बघा. जर शास्त्रातच सांगितले असं नाही, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. म्हणा पुढं, वारी वारी जन्म मरणाते वारी. आहे का नाही आरतीत? दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. हे काय गीतेत सांगितलं इकडे सांगितलंय असं नाही. त्या आरतीत सुद्धा मोक्षाची सोय करून दिलेली आहे, पण त्या मोक्षाच्या सोयीकडे लक्ष देऊन आरती म्हणणाऱ्यांची संख्या 0 आहे. आपण आरती आटपायची असते, आरती आटपला की नैवेद्य दाखवायचा असतो आणि प्रसाद घ्यायचा असतो. त्यामुळे त्या आरतीतल्या मोक्षाकडे आपलं लक्ष राहत नाही. चल, मग आता जन्म कशामुळे झाला? मृत्यूमुळे. मृत्यू कशामुळे होतो? जन्मामुळे. आता शास्त्र असं सांगतं की जर सत्वगुण प्रबल असताना मृत्यू झाला तर ऊर्ध्व लोकाची प्राप्ती होते. आता ऊर्ध्व लोक म्हणजे काय? विष्णू लोक आहे, गंधर्व लोक आहे, वरची गती प्राप्त होते, ऊर्ध्व लोक प्राप्त होतो. समजा रजोगुण प्रबल असताना मृत्यू झाला तर आपली कर्माची आसक्ती असलेला आता जो हा मनुष्य लोक आहे त्या मनुष्य लोकाची म्हणजे मृत्यू लोकाची प्राप्ती होते. आणि तमोगुण प्रबल असताना जर मृत्यू झाला तर मूढ योनीची प्राप्ती होते, म्हणजे वृक्षवल्ली, कृमी कीटक यांची काय होती, याला अधोलोक म्हणतात. ऊर्ध्वलोक, मध्यलोक म्हणजे आता आपण जो आहोत तो, आणि अधोलोक. आता हे कशामुळे होतं? गुणांच्या प्रभावामुळे. कोणत्या गुणाचा प्रभाव असताना मृत्यू झाला? मग आता कोणत्या गुणाचा प्रभाव असताना मृत्यू झाला? जन्म घेताना कोणत्या गुणाचा प्रभाव राहील? त्याच गुणाचा प्रभाव राहील. म्हणून आयुष्यभर नाहीच जमलं कडेला पोहोचणं, शेवटाला पोहोचणं, तर निदान आयुष्यभर सत्वगुण वृद्धिगत करण्याचा तरी काय करावा? प्रयत्न करावा. समजा माझी ज्ञानेश्वरी वाचनाची वासना अपूर्ण राहिली तर जन्म कुठला मिळेल? माणसाचा मिळेल. नामसाधना करण्याची वासना राहिली तर कुठला जन्म मिळेल? माणसाचा. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त माणसाच्याच शरीरात शक्य आहेत. अशा प्रकारची जरी वासना आहे, खरं तर काय करायचं आहे? मिळालेल्या शरीरातच हे काम पूर्ण करायचं आहे. पण समजा नाहीच झालं तरी ही सवलत सांगितलेली आहे, निदान पुढच्या जन्माचं रिझर्वेशन करून ठेवायचं. नाम घ्यायची वासना राहिली तर माणसाचा जन्म मिळेल. ज्ञानेश्वरी गाथा वाचनाची वासना राहिली, दासबोध वाचनाची वासना राहिली तर काय मिळेल? माणसाचा जन्म मिळेल. कारण या ग्रंथ संत साहित्याचा अभ्यास करणं आणि नामसाधना करणं हे माणसाचं शरीर सोडून दुसऱ्या कुठल्या शरीरात शक्य नाही. त्यामुळे आयुष्यभर काय करावं? हा सत्वगुण वृद्धिगत होईल अशा प्रकारचा प्रयत्न करत राहावा. आता जन्म बघितला, मृत्यू बघितला. जन्म आणि मृत्यू या दोन्हींच्या मधलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये सुद्धा या 3 गुणांचा आपल्यावर काय होतो? प्रभाव होतो. खरं तर शास्त्रानं भगवद्गीतेनं मांडणी सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अशी केलेली आहे. पण मला माझ्या विषयाच्या शेवटाकडे पोहोचण्यासाठी मी थोडी उलटी मांडणी करतो. पहिल्यांदा आपण तमोगुणाचा विचार करू. आता जो तमोगुण आहे त्या तमोगुणाचं एक मुख्य लक्षण आहे अज्ञान. तमोगुणाचं मुख्य लक्षण, त्याचा जर मुख्य आविष्कार असेल तर तो काय आहे? अज्ञान. त्या अज्ञानाचा परिणाम म्हणून मला भ्रम निर्माण होतो. अज्ञानाचा परिणाम म्हणून मी मोहित होतो. म्हणजे मोहित होणं आणि भ्रम होणं म्हणजे जे आहे ते न कळणं, जे आहे ते त्याच्यापेक्षा काहीतरी विचित्र स्वरूपात कळणं, त्याला म्हणायचं भ्रम. म्हणजे भलतंच काही तरी दिसणं. हा कशाचा आविष्कार आहे? मोहाचा आहे. आता दुसरं, त्या तमोगुणाची काही 3 लक्षणं आहेत. एक प्रमाद. प्रमाद म्हणजे चूक होणे किंवा निषिद्ध गोष्ट करणं. गुण कोणता आहे? तमोगुण. तमोगुणाचं मुख्य लक्षण काय आहे? अज्ञान. अज्ञानातून मुख्य निर्माण होणाऱ्या गोष्टी काय आहेत? भ्रम होणं आणि मोहित होणं. दुसरं, तमोगुणाची लक्षणं काय? तर एक प्रमाद आहे. प्रमाद शब्दाचा एक अर्थ आहे निषिद्ध गोष्ट करणं, म्हणजे करू नये अशी शास्त्र विरुद्ध गोष्ट करणं. चोरी करणं, खोटं बोलणं, ही काय आहे? निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्म, निषिद्ध गोष्टी करणं याला काय म्हणतात? प्रमाद म्हणतात. आणि प्रमाद शब्दाचा दुसरा अर्थ आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म न करणं, याला काय म्हणायचं? प्रमाद. आता मी मुलगा आहे, आई वडिलांचा सांभाळ करणं हे माझं काय आहे? कर्तव्य आहे. आता मी ते कर्तव्य नाही केलं तर तो माझ्याकडून काय झाला? प्रमाद झाला. म्हणून तमोगुणाचं एक लक्षण आहे प्रमाद, दुसरं लक्षण आहे निद्रा म्हणजे झोप, आणि तिसरं आहे आळस. आता तमोगुण हा आपल्याला थोडासा झोप येण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे या 3 गुणांची जीवन चालण्यासाठी, आपलं मानवी जीवन चालावं, काही प्रमाणात या 3 गुणांची काय आहे? आपल्याला आवश्यकता आहे. पण व्यवहारात त्याची आवश्यकता वेगळी आणि परमार्थातली आवश्यकता काय आहे? वेगळी आहे. आता प्रमाद, निद्रा आणि आळस. कलियुगामध्ये आता
आपल्याकडे आजूबाजूला अनेक माणसं असतात, ती काही सगळीच सत्वगुणी असतात असं नाही, सगळेच रजोगुणी असतात असं नाही. सत्वगुणी दिसले तरी सत्वगुणी दिसतात म्हणून ते सात्विक असतात असाही हे नाही. उलट आपला मोठा भ्रम होतो याच्यात, दिसायला सात्विक असलेलाच आपल्याला जाता जाता फसवून जातो. बरोबर. त्यामुळे इथं काय हे खरं काही कळत नाही. वरवर बघण्याने, वरवर पाहण्यानं सात्विक दिसतो म्हणून तो सात्विक असतोच असं नाही. म्हणून त्या दिसण्यावर, वरवरच्या पाहण्यावर जाऊ नये. म्हणून ही गुण ही एक अमूर्त जी शास्त्रानं सांगितलेली संकल्पना आहे, प्रेरणाशक्ती, ती समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला काही ह्या प्रमाद करणारे, निद्रा, आळस यातले काही परिणाम आपल्याला दिसू लागले तर मग काय करावं? त्याच्यापासून आपण सावध राहावं, एवढ्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. त्याचा तिरस्कार करणं हा आपला हेतू नाही. जा तुझ्यात तू तमोगुणानं भरलेला आहेस म्हणून त्याचा तिरस्कार करणं हे आपलं काम नाही. आपलं स्वतःचं त्याच्यापासून रक्षण व्हावं, आपण सुरक्षित राहावं म्हणून त्याच्याजवळचा तमोगुण ओळखावा आणि आपण अलिप्त राहावं. समजा त्याच्याकडून प्रमाद घडला, हा प्रमाद कोणाच्या सत्तेवर घडला? ऐका, प्रमाद कुणापासून घडला? तमोगुणामुळे घडला. मग हा प्रमाद तमोगुण कुणावर अवलंबून आहे? आत्म्यावर अवलंबून आहे आणि तो मी आहे. काय कळलं? मग प्रमाद ज्याच्याकडून घडला त्याला दोष द्यायचा नाही. हा प्रमाद कोणाच्या सत्तेवर घडला? तमोगुणातून घडला आणि तो कोणाच्या सत्तेवर घडला? आत्मसत्तेवर घडला. आणि तो कोण आहे? मी आहे. तो मी आहे झालं तर त्या दुसऱ्याच्या प्रमादापासून आणि आपल्या प्रमादापासून सुद्धा आपण काय होतो? अलिप्त राहतो. असा अलिप्त राहण्याचा अभ्यास प्रत्येक गुणाच्या संदर्भात करायचा. प्रत्येक गुणाकडून जी जी कृती घडेल त्या संदर्भात आपल्याला काय करायचे? अलिप्तता सांभाळायची. सुरुवातीला ही अलिप्तता सांभाळताना खूप त्रास होईल, खूप अभ्यास त्यासाठी करावा लागेल, पण अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर कधीतरी त्याला सहजता येऊन जाईल. ही सहजता येईपर्यंत हा अभ्यास करावा लागेल. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळत. ज्ञानेश्वर महाराजांची छान ओवी आहे. असाध्य, तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य कारण अभ्यास. बरोबर. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ म्हणजे वडा पिंपळाची झाडं एखाद्या दगडी भिंतीवर उगवतात. आपण जमिनीत लावली तर ती नीट जगणार नाहीत, पण दगडी भिंतीवर, सिमेंटच्या भिंतीवर ती वडा पिंपळाची झाडं उगवतात. त्यांची मुळं नाजूक असतात, पण नाजूक असलेली मुळं दगड फोडून त्या दगडामध्ये काय होतात? शिरतात. हा त्या मुळाने केलेला काय आहे? अभ्यास आहे, सातत्यानं केलेला अभ्यास आहे. ओले मूळ भेदी दगडाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. असा दीर्घकाळ आपण अभ्यास करत राहिलो तर त्या सर्व गुणांच्या पासून हे गुणांचं कर्तृत्व आहे असं म्हणून आपण त्यापासून काय करायचं? अलिप्त राहायचं. मग आपल्या आजूबाजूला तमोगुणी भेटला, रजोगुणी भेटला तर त्याच्यावर त्या गुणांचा प्रभाव आहे. कुठल्या तमोगुणी माणसाला दुरुस्त करणं हे आपलं काम नाही, ते एक आठवण ठेवा. तमोगुणी माणसाला दुरुस्त करणं ही माझी जबाबदारी नाही. तो दुरुस्त होईल, पण कधी? त्यानं स्वतः ठरवलं तरच होईल. तुमच्या करण्यानं तो दुरुस्त होणार नाही. फक्त त्याच्या तमोगुणाचा आपल्यावर काही परिणाम होऊ नये, त्याच्याशी संघर्ष करण्यात माझी साधना करण्याची प्रवृत्ती बिघडू नये म्हणून आपण सावध राहण्यासाठी त्या तमोगुणांचा काय करावा? विचार करून ठेवावा. आता तमोगुणाचा आत्ताच्या काळात वर्णन करायचं झालं तर आजच्या ह्या कलियुगाला तामसी युग म्हणायला काय हरकत नाही. आणि हे काय मी सांगायची गरज नाही. रोजचं वर्तमानपत्र उघडलं तर मी त्याला तामसी युग का म्हटलं ते कळेल तुम्हाला. बरोबर काय चूक? रोज खून आहेत, मारामारी आहेत, गोंधळ आहेत, दंगे आहेत, अपघात आहेत, अनेक घटना रोज अशा घडतात की ज्याच्यावर तमोगुणांचा प्रभाव आहे. म्हणून हे तामसी युग आहे. कारण क्रोध, हिंसा, कलह, कपट, मत्सर यांची आता सगळी बजबजबुरी आपल्याला झालेली काय होते? दिसून येते. चला पुढे जाऊया. तमोगुणानंतर पुढचा आहे रजोगुण. रजोगुणाचं मुख्य वर्णन आहे आसक्ती. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, अशी आसक्ती आहे. आता आपण सगळी संसार करणारी माणसं आहोत. सांगा कुठल्या गुणांचा प्रभाव आहे आपल्यावर? रजोगुणांचाच प्रभाव आहे आपल्यावर सगळ्यात जास्त. मगाशी सांगितलं ताईने 80-90% लोक कसे आहेत? रजोगुणीच आहेत. मग आता बहुसंख्य आहे आणि देशात लोकशाही आहे. आपल्या सगळ्यांवर कशाचा प्रभाव आहे? रजोगुणाचा प्रभाव. नाही म्हटलं तरी आपल्यावर सगळ्यांवर रजोगुणाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्या रजोगुणामुळे आपल्याकडे आसक्ती आहे. जिथं जिथं आसक्ती आहे तिथं तिथं रजोगुण आहे. उलट करा, जिथं जिथं रजोगुण आहे तिथं तिथं काय आहे? आसक्ती आहे. आणि आसक्ती या शब्दाला भगवद्गीतेनं दिलेला एक शब्द आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. आम्हाला सगळं हवं आहे. ही ते म्हणतात तृष्णा नावाची एक नदी आहे.
तृष्णा नावाची एक नदी आहे आणि ती कधी आटतच नाही, तिला कधी पाणी कमी पडत नाही. हे आपल्याकडे बघूनच कळतं. आम्हाला हे सगळे हवेखोरपणा आमच्या अंतःकरणात जो वाढलाय, म्हणजे प्रपंचाचा विस्तार करणं, प्रपंचाचा विस्तार करणं. आणि त्या विस्तारात काही चूक नाही, मूळ स्फुरणच आहे, एकोहम बहुश्याम. त्यामुळे आम्ही सुद्धा एक आहोत ते अनेक होतो. मी एक आहे, मग लग्न केलं, किती झालो? 2 झालो. 2 मुलं झाली, किती झाले? 4 झाले. त्यांची लग्न झाली, 8 झाले. म्हणजे आमच्या जीवनात सुद्धा काय होतं? एकोहम बहुश्याम आहेतच. आम्ही सुद्धा हा संसाराचा विस्तार करत जातो. पण मूळ जिथं अज्ञान निर्माण झालं, त्या मूळ तत्वापर्यंत पोचायचं असेल तर हा विस्तार काय करायला पाहिजे? आवरता घ्यायला पाहिजे. हा विस्तार आवरता घेतला पाहिजे. कारण आपण संसार करतो, रजोगुणाच्या प्रभावामुळे आपण संसारात आहोत आणि संसाराचा विस्तार होत जातो. संसार किती केला म्हणजे पूर्ण होतो? संसाराची व्याख्याच आहे, जो सरत जातो, म्हणजे ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडतं त्याला संसार म्हणतात. आणि दुसरी एक व्याख्या आहे, जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, त्याला काय म्हणायचं? संसार. कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही, त्याला संसार म्हणतात. आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी साधी येल्या हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. झडझडोनी वहिलानी ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं, परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या 2 खुणा मी तुम्हाला सांगितल्या संत साहित्यातल्या. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण तुम्ही मला सांगा. काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो? मुलगा मोठ्या पगाराच्या नोकरीला लागल्यावर आई वडील कृतार्थ होतात. मुलगीचं श्रीमंत घरात लग्न करून दिल्यावर आई वडिलांना कृतार्थतेचा पूर्णत्वाचा अनुभव होतो. 4 मोठ्या मोठ्या शहरात 4 बंगले बांधल्यानंतर कृतार्थता प्राप्त होते. बंगल्याच्या दारात 4 महागड्या गाड्या उभा राहिल्यानंतर कृतार्थता प्राप्त होते. हजारो एकर जमीन माझ्या मालकीची झाल्यावर कृतार्थताने पूर्णत्व मिळतं. थांबवा की मला कुठंतरी. यातलं काय म्हणजे आपण बोलत नाही, याचा अर्थच असा होतो की यातलं काहीही झालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. मग शहाण्या माणसानं कुठलं काम करावं? हमखास पूर्ण होणारं करावं का कितीही केलं तरी अर्धवट राहणारं करावं? हमखास पूर्ण होणारं करावं. पण इथं बसून बोलणाऱ्या सकट सगळे कुठल्या कामाच्या मागे लागलेत? मला सोडू नका. आपण सगळेच कधीच जे काम पूर्ण होणार नाही अशा कधीच पूर्ण न होणाऱ्या आणि कितीही केलं तरी अपूर्ण राहणाऱ्या कामाच्याच मागे लागलं. मग जर पूर्णत्वाची ओढ असेल तर त्या अपूर्ण राहणाऱ्या कामात गुंतून पडण्यापेक्षा काय करावं? हळूहळू त्याच्यातून बाहेर पडावं. मग ते झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ही आसक्ती किंवा ही तृष्णा हळूहळू काय केली पाहिजे? कमी केली पाहिजे. आता हा सगळ्या जगाचा जो विस्तार झालाय त्या विस्ताराला कारण काय आहे? आपण विज्ञानाची एक म्हण सांगतात, गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे विज्ञानाने जेवढे शोध लावले त्या गरजेतून लागले. ह्या गरजा आमच्या कशातून निर्माण झाल्या? वासनेतून निर्माण झाल्या. आमच्या शरीराच्या सुखासाठी आमच्या ज्या ज्या वासना आहेत त्या वासनापूर्तींसाठी ह्या गरजा निर्माण झाल्या. त्या गरजांच्या पूर्तीसाठी विज्ञानानं शोध लावले. आता पृथ्वीवरचे प्लॉट संपलेत, आता मंगळावर रिझर्वेशन सुरू आहे. सूर्याच्या दिशेने आम्ही चाललोय, चंद्रावर सगळे देश पोहोचले. बरोबर. हा विस्तार कशाचा परिणाम आहे? ही तृष्णा आणि ही आसक्ती आहे. ही असू नये असं नाही. मग हे सगळं करू नये का? माणसानं निष्क्रिय राहावं का? अजिबात नाही. माणसानं निष्क्रिय राहू नये. काय करावं? आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडावं. व्यवहारात आपली जी प्रगती होईल ती होऊ द्यावी. आपल्या होत असलेल्या प्रगतीबद्दल काय तक्रार नाही. पण तक्रार कशाबद्दल आहे? आपल्या इच्छा आकांक्षांना जे नवे धुमारे फुटायला लागलेत ते नको फुटू द्यावे. जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत संसारच करायचा असेल तर सोहम साधना करणार कधी? आत्मानात्म विचार करणार कधी? सारासार विचार करणार कधी? सत्य मिथ्याचा विचार होणार कधी? हा विचार कधीतरी करायचा असेल तर या सगळ्या खटाटोपातून काय झालं पाहिजे? बाहेर आलं पाहिजे. म्हणून आमच्या संस्कृतीनं सुद्धा आम्हाला 4 आश्रम दिले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. संन्यासाश्रम काय मी घेणार नाही, तुमच्यातले कोण घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे संन्यासाश्रम सोडून देऊया. आणि 100ची काही गॅरंटी नसल्यामुळं 25 वर्ष पण पुढची सोडून देऊया. मग किती राहिली आपल्या हातात? 75 राहिले. मग 25व्या वर्षी 25 वर्षापर्यंत लहानाचं मोठं होणं, शिकून स्वतःच्या पायावर उभा राहणं, याला वेळ गेला.
25व्या वर्षी लग्न झालं असं गृहीत धरलं तर गृहस्थाश्रम कधी संपायला पाहिजे? 50व्या वर्षी संपायला पाहिजे. म्हणजे 51व्या वर्षापासून वानप्रस्थाश्रमात जायला पाहिजे. वानप्रस्थाश्रमात जाणं म्हणजे वनात जाऊन ईश्वराचं चिंतन करणं. पण आता सिमेंटची वनं निर्माण झाल्यामुळे वनात जायची सुद्धा काही जागा राहिली नाही. मग आता सिमेंटच्या वनातच आपल्यापुरती आपली खोली मागून घरातून स्वीकारावी आणि काय करावं, स्वयंपाकघरातली सत्ता सोडावी आणि आपल्या घरात आपल्या खोलीत स्वतःच्या खोलीत वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. आणि काय करावं, टीव्हीवरच्या सगळ्या मालिका बघू नयेत, रामकृष्ण हरी म्हणावं. कारण टीव्हीवरच्या मालिका बघितल्या तर पुन्हा रजोगुण वाढणार आहे, पुन्हा तमोगुण वाढणार आहे. त्या मालिकांमध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढवणारच सगळं आहे. मग काय करावं, रामकृष्ण हरी म्हणावं, वानप्रस्थाश्रम स्वतःचा स्वतः स्वीकारावा. आता 51व्या वर्षी एवढ्या लवकर कसं काय हो स्वीकारायचं? चला अनेक 10 वर्षाची मुदत वाढ देऊया. त्याला शासनाच्या भाषेत एक्सटेन्शन म्हणतात. निदान 60 नंतर सोडा. 75 धरले तर पुढं 15च राहिली. खरं तर 15 सुद्धा काय आपल्या हातात, पुढचा क्षण आमच्या हातात नाही. 15चा हिशोब कशाला करायचा? म्हणून झडझडवणी वहिलाने वेळेचं महत्व, काळ काम वेगाचं गणित जुळवता आलं पाहिजे. जर खरंच आत्मानात्म विचार सोहम साधना करायची असेल, गुणातीत व्हायचं असेल, तर कधीतरी यातनं काय झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. आणि तो बाहेर पडावं यासाठी रजोगुण दाबला पाहिजे, रजोगुणाला खाली ठेवलं पाहिजे. चल मग काय करावं, रजोगुण खाली ठेवायचं असेल तर जेवढं कर्तव्य कर्म करण्यासारखं आहे ते करावं. आपल्या ज्या पुन्हा नव्यानं निर्माण होणाऱ्या इच्छा आकांक्षा आहेत त्यांना नवे धुमारे काय करू देऊ नयेत, फुटू देऊ नये. आणि ते नवे धुमारे फुटले, आता काही नवीन तत्वज्ञान आले. मोठी स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी काय करा, आयुष्यभर झगडत राहा. मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी झडपडत राहा. आता मोठी स्वप्न तिकडली बघितली तरी ती काही कधीच पूर्णत्वाला नेणारी नाही. व्यावहारिक जगात मोठी स्वप्न बघून ती पूर्णत्वाला गेली आणि नाही पूर्ण झाली तर पुन्हा आणि अपेक्षाभंगाचं दुःख आहेच. त्यापेक्षा काय करावं, हलक्या अंगानं त्यातून बाहेर पडावं. 50 निदान 60 वानप्रस्थाश्रम काय करावा, स्वीकारावा आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण, आपल्या जीवनाचं हित करण्यासाठी प्राधान्य द्यावं, जीवनाची कृतार्थता होण्याला प्राधान्य द्यावं. आणि त्यासाठी काय करावं, रजोगुण सुद्धा दबलं, तमोगुण आणि रजोगुण यांची ही ओळखून, आसक्ती तृष्णा ओळखून त्यांना खाली ठेवण्याचा प्रयत्न करावा. रजोगुणानंतर पुढचा गुण आहे आपल्याकडं सत्वगुण. आता सत्वगुणाचं मुख्य लक्षण आहे ज्ञान आणि सुख. सत्वगुणाचं मुख्य वर्ण आविष्कार कसा आहे, ज्ञान आणि सुख. आपल्याकडे सत्वगुण वाढलेला असेल तर एखादा विषय आपल्याला चटकन कळतो. तर उदाहरणार्थ मी मगापासून बोलतो आहे, मी जे बोलतो आहे ते तुम्हाला कळत असेल तर तुमच्यात आता सत्वगुण आहे. आणि समजा मी जे काय बोलतो आहे ते तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय बोलता आम्हाला समजलं नाही असं म्हणत असाल तर तो माझा दोष नाही, तुमच्यात सत्वगुण कमी आहे. की माझी सुटका करून घेतली मी, काय तुम्हाला सांगता आलं नाही असं तुम्ही म्हणू नका. आपल्यात सत्वगुण कमी आहे म्हणून प्रवचनकाराने जे काही सांगितलं नाही ते आपल्याला काय झालं नाही, कळलं नाही. बऱ्याच वेळा लोक म्हणतात तुम्ही सांगितलं पण ते सगळं आमच्या डोक्यावरून गेलं. डोक्यावरून गेलं का गेलं तर आमच्यात सत्वगुणाची कमतरता आहे म्हणून गेलं. म्हणून सत्वगुण, जिथं सत्वगुण कमी पडतो तिथं डोक्यावरून जातं. जेव्हा सत्वगुण वाढलेला असतो तेव्हा शास्त्र काय सांगतं, जे शास्त्राचं मतितार्थ आपल्याला काय होतो, कळतो. एक इन्साईट येते त्यातली, बिटवीन द लाईन, त्याचा काय म्हणायचं आहे त्याचा अर्थबोध आपल्याला होतो सत्वगुणामुळं. कारण सत्वगुण हे सातत्य सांभाळणार आहे. सत्वगुणामुळं सातत्य सांभाळलं जातं. सातत्य शब्द फार महत्वाचा आहे. 1 जानेवारीला रोज फिरायला जाण्याचा केलेला संकल्प 9 जानेवारीपर्यंतच टिकतो. 10 जानेवारीला पुन्हा काहीतरी अडचण येते आणि त्यातलं सातत्य मोडून जातं. मी रोज ज्ञानेश्वरी वाचणार आहे किंवा मी रोज गाथेचे 4 अभंग वाचणार आहे, हे सातत्य सुद्धा फार काळ टिकत नाही. न टिकण्याचं कारण सत्वगुणाची कमतरता आहे. म्हणून सत्वगुण सातत्य सांभाळतो. सत्वगुण प्रकाश रूप आहे. सत्वगुण सुखाची भावना निर्माण करतो. जेव्हा आपल्यात सत्वगुण वाढतो तेव्हा आपल्याला कारणाशिवाय प्रसन्नता निर्माण होते. शब्द ऐकला, कारणाशिवाय काही गोष्ट घडणं, मनासारखी गोष्ट घडल्यानं मन प्रसन्न होणं वेगळं आणि कोणतंही कारण नसताना अकारण मनात प्रसन्नता निर्माण होणं हा सत्वगुणाचा प्रभाव आहे. अशी प्रसन्नता सात्विक माणसाला, पारमार्थिक माणसाला अधूनमधून अनुभवायला मिळते. म्हणजे त्याला ज्ञान होतं आणि त्याला असं सुखाची अनुभूती येते. पण इथं एक धोका आहे, इथं एक धोका आहे. तो धोका असा
की सत्वगुण आम्हाला सुखानं आणि ज्ञानानं बांधून टाकतो, तमोगुण अज्ञानानं बांधून टाकतो, रजोगुण आसक्तीनं आणि तृष्णेनं बांधून टाकतो, तसा सत्वगुण सुद्धा आम्हाला सुखानं आणि ज्ञानानं बांधतो. सुखाची अनुभूती आली की आपण त्याच सुखात राहण्याचा प्रयत्न करतो. मग लोक सुद्धा कौतुक करतात, हा माणूस फार सात्विक आणि सज्जन आहे बरं का, असं करतात. सत्वगुणी माणसाला ज्ञानाचे इन्साइट आल्यामुळे त्याला शास्त्र कळतं, दुसऱ्याला ते शास्त्र समजावून सांगता येतं. मग श्रोते सुद्धा म्हणतात, वा वा, तुमच्यासारखा सर्वज्ञ वक्ता आम्ही पाहिला नाही, तुम्ही छान, इतका अवघड विषय पण तुम्ही छान समजावून सांगितला, असं वक्त्याच्या कानावर पडलं आणि वक्ता त्यात गुंतून गेला की साधक संपला म्हणून समजायचं. तुम्ही मला असं म्हणू नका हा प्रवचन झाल्यानंतर, पण असं जर म्हटलंच तर त्याला आपण फिल्टर लावावा, लोकांच्या स्तुतीला काय करावा, फिल्टर लावावा आणि हे करून घ्यावं, समजावून घ्यावं की ही स्तुती जरी असली तरी ती आपल्याला बांधून टाकणारी आहे. म्हणजे सत्वगुण हा सुखानं आणि ज्ञानानं काय करतो, आम्हाला बांधून टाकतो. आणि म्हणून त्याच्यातून मग काय होतं, शास्त्र कळतं, शास्त्र दुसऱ्याला सांगता येतं, पण शास्त्राचा मुख्य विषय असलेला आत्मा आणि ब्रह्म त्याच्याकडे मात्र वक्त्याचं दुर्लक्ष होतं. सांगू का नको असा प्रश्न आहे, पण नाथ महाराजांनीच दृष्टांत सांगितलाय तो सांगतो. नाथ महाराज म्हणतात, वक्ता हा उसाच्या रस गाळणाऱ्या चारकासारखा असतो. एसटी स्टँडवर असतात बघा उसाचा रस देणारे चरक, ते घंट्या वाजत असतात आणि ते रस, म्हणजे त्या मशीन मधून ऊस घातला की त्याच्यातून रस बाहेर पडतो. ते रस पिणारे दुसरेच असतात आणि तो यंत्र मात्र काय राहतं, कोरडच राहतं, त्याला त्याची काय अनुभूती मिळत नाही. तसं परमार्थात वक्त्याच्या बाबतीत होतं, तो जे काय देतो तो रस श्रोत्यांना मिळतो, पण वक्ता मात्र काय होतो, तसाच राहतो, चरकासारखा. म्हणून काय करावं, श्रोत्यांनी केलेल्या स्तुतीपासून सुद्धा फार हे मी मला सांगून घ्यायला लागलं, त्याला फार सावध राहावं. कारण होतं काय की शास्त्रानं सांगितलेला जो मुख्य आत्मतत्वाचा विषय किंवा जे ब्रह्मतत्वाबद्दल शास्त्राला सांगायचं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून आपला पारमार्थिक विकास करायचा असेल, पारमार्थिक विकासासाठी सत्वगुण अत्यंत आवश्यक आहे आणि तो सत्वगुण वर टिकावा, राहावा, यासाठी आपण काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. मग काय प्रयत्न करावा, आहार सात्विक असावा, आहार विहार उच्चार सत्संग या गोष्टींनी सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करावा. खाऊ नये ते खाऊ नये, पिऊ नये ते पिऊ नये. असं केल्यानं आपण वारकरी संप्रदायात, समर्थ संप्रदायात विशिष्ट प्रकारच्या आहाराची आज्ञा दिलेली आहे संप्रदायानं, बरोबर. हे संप्रदायाने दिलेली आज्ञा बरेच लोक म्हणतात हे काय होतंय, हे खाऊन ते खाऊन केलं तर काय होतंय, ते केलंय काय होतंय, ते हेच होतं की सत्वगुण कमी पडतो, रजोगुण आणि तमोगुण वाढतो, संसाराची आसक्ती वाढते, कीर्तन प्रवचनात सांगितलेले विषय कळत नाहीत. मग हे जर कळायचं असेल, हे ज्ञान व्हायचं असेल तर कुठला गुण पाहिजे, सत्वगुण पाहिजे. मग अंगात सत्वगुण वाढायचा असेल तर आहार कसा पाहिजे, सात्विक पाहिजे. आपण ज्यांची संगत करतो ती संगत कशी पाहिजे, सात्विक पाहिजे. तुकोबांचा एक छान अभंग आहे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, अनेकांचे वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला देव हवा आहे का, मग फार सोपे उपाय सांगतो. काय कर, चित्त शुद्ध कर. पहिलं काम चित्त शुद्ध कर, म्हणजे चित्त शुद्ध कर याचा अर्थ कुठला गुण वाढायला पाहिजे चित्तावर, सत्वगुण वाढायला पाहिजे. चित्त शुद्ध कर, भावे गावे गीत. चित्त शुद्ध कर हे पहिलं काम. भावे गावे गीत म्हणजे भगवंताचं प्रेमानं चिंतन कर, भगवंताचं नाम घे, भगवंताचं भजन कर. अनेकांचे कानी गुणदोष मना नाने, कुणाची निंदा करू नको, कुणाच्या गुणदोषांचा उच्चार करू नकोस. का कुणाच्या तरी गुणदोषांचा उच्चार केल्याने काय होईल, त्या गुणदोषाशी आपलं तादात्म्य होऊन जाईल, सत्वगुण त्यामुळे काय होईल, बाजूला सारला जाईल. म्हणून कुणाची निंदा करू नको, कुणाचे गुणदोष तोंडानं काय करू नको, उच्चार करू नकोस. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, भेटेल त्या साधू संतांना काय कर, नमस्कार करीत जा. का करायचा, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे.
मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते, तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता पोटे सांगाय. सत्संगाचा फार मोठा परिणाम होतो, म्हणून संतांच्या संगतीत राहावं. क्षणक्षणा हाची करावा विचार, असा जो मग अभंग सांगितला त्याच्यात म्हटलंय, संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीत राहावं. संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आत्मा किंवा ब्रह्म या तत्वाबद्दलच ते काय करत राहतात, बोलत राहतात. आता आम्हाला संत आजूबाजूला कुठे भेटायचे, पण ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे, भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे, गाथा ही तुकाराम महाराजांची वाङ्मय मूर्ती आहे. या साहित्याच्या सहवासात राहावं. आणि त्यांच्या मी ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे मी कुणाच्या संगतीत असतो, ज्ञानेश्वरांच्या संगतीत असतो. मी तुकाराम गाथा वाचतो तेव्हा मी कुणाच्या संगतीत असतो, तुकाराम महाराजांच्या संगतीत. मी पु ल देशपांडेंचं एखादं पुस्तक वाचतो तेव्हा मी कुणाच्या संगतीत आहे, पु ल देशपांडेंच्या सहवासात आहे. याचा अर्थ तो लेखक आपल्या सोबतीला असतो. मग आपल्याला सत्वगुण वाढवायचा असेल तर या संत साहित्याच्या सहवासात काय करावं, राहावं. आणि पुढं आहार विहार उच्चार, कुठला अभंगाचा विचार करत होतो पण पुढं म्हटलं मी, संत मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, म्हणजे संतांना नमस्कार करावा, संतांच्या सहवासात राहावं. पुढं म्हणतंय, वेचिते वचन जेणे राहे समाधान, वाणीनं गोड बोलावं. आपण वाणीनं काय करावं, गोड बोलावं. कधी कुठं, कधी आणि कुठं काय बोलावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला आमचा एक संक्रांत नावाचा सण साजरा करावा लागतो. तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड बोला. कुठं काय बोला. आम्ही ज्या कोल्हापूर जिल्ह्यात राहतो तिथं बोलण्याची सुरुवात आणि समारोप शिवीनच होतो. बोलण्याची सुरुवात सुद्धा शिवीनं होते आणि त्याचा समारोप सुद्धा कशाने होतो, शिवीनं होतो. एक गंमत म्हणून सांगतो, एकदा मला एक फोन आला, हॅलो म्हणाले तिकडून. आता ते आपण संप्रदायाचे लोक असतात, कोण रामकृष्ण हरी म्हणतं, कोण श्रीराम म्हणतात, असं म्हणतात. मी तिकडून म्हटलं, तिकडून फोन आला. फोन आल्यावर मी म्हटलं रामकृष्ण हरी. पलीकडचा म्हणाला, अरे तिच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं. आता मी म्हटलं ह्याला कशाला ज्ञानेश्वरी सांगायला जायचं. काय कळलं, जे सहज बोलताना ते असं आपण शिवी देतो किंवा अपशब्द बोलतो असं वाटत सुद्धा नाही. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुकाराम महाराज, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आपण इतकं चांगलं गोड बोलावं की आपल्या बोलण्यानं विठ्ठलाला सुद्धा डोल यावा, अशा प्रकारचं बोलणं असावं. तुका म्हणे, फार थोडा तरी परोपकार, थोडा थोडा तरी आपल्या जीवनात शक्य होईल तेवढा काय करावा, परोपकार करावा. हे सगळं कशासाठी, सत्वगुणाच्या वृद्धीसाठी, सत्वगुण वाढावा म्हणून. म्हणजे आहार विहार उच्चार सहवास या सगळ्या गोष्टी कशा काय कराव्या, सात्विक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. आपलं जे ध्येय आहे मुख्य, आत्मज्ञान करून घेणं किंवा अमृत स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, त्यासाठी याची आवश्यकता आहे. आता पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सत्वगुण जरी असला तरी त्या सत्वगुणामध्ये सूक्ष्म अज्ञान असतं. कारण हे तिन्ही गुण आम्हाला प्रकृतीनं दिलेले आहेत. चालतंय ना 5-10 मिनिटं संयोजकांना, चालेल. हा, सत्वगुण रजोगुण तमोगुण हे तिन्ही गुण आम्हाला प्रकृतीनं दिलेले आहेत. आणि त्या सत्वगुण जरी आपल्यावर कितीही वाढलेला असला तरी सत्वगुणात सूक्ष्म अज्ञान शिल्लक राहतं. आणि ते सूक्ष्म अज्ञान घालवून टाकण्यासाठी आपल्याला श्री गुरूंची गरज आहे. आपल्याजवळ असलेलं अज्ञान, हे अज्ञान आत्मानात्म विवेकानं दूर करता येतं, पण केवळ आपल्या प्रयत्नाने ही गोष्ट पूर्ण होत नाही. म्हणून कुणाची गरज आहे, श्री गुरूंची गरज आहे, श्री गुरूंच्या कृपेची गरज आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आतिदैसे. गुरूंच्या जवळ काय आहे, ज्ञान. आणि म्हणून जाणतेने गुरु भजीचे, त्याने कृतकार्य होईचे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. त्या गुरूंच्या जवळ ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानंच काय होतं, श्री गुरूंच्या कृपेनं साधकामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो आणि साधकाला शाश्वत अशा अमृत स्वरूपाची काय होते, प्राप्ती होते. साधक अमृत स्वरूप होतो, याचाच अर्थ तो गुणातीत होतो. आता गुणातीत होतो तेव्हा काय होतं, जरा मृत्यू, जन्म मृत्यू जरा आणि दुःख यापासून त्याची काय होते, सुटका होते. कारण जन्म मृत्यू जरा हे 3 लक्षणं जरी सांगितली असली तरी देहाला 6 प्रकारचे विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. म्हणजे देहाला हे 6 विकार आहेत. या 6 प्रकारचे विकार देहाला आहेत, ते आत्म्याला नाहीत. आणि ते
तुकाराम महाराज म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, कहीच संसार नाही तुम्हा. विठ्ठलाला ते म्हणतात की तुम्ही या उपाधीच्या वेगळे आहात आणि आमच्याजवळ कोणती उपाधी आहे? शरीराची उपाधी आहे. आणि या शरीराच्या उपाधीमुळे हे 6 विकार आमच्याजवळ आहेत. आणि जो गुणातीत होतो तो मात्र काय होतो? या विकारांमधून सुटतो आणि तो अमृत स्वरूपाला प्राप्त होतो. पण हे तर कुणाची कृपेची गरज आहे? श्री गुरूंच्या कृपेची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया परी श्री गुरु करती जै अंगीकारू, होऊन ठाके संसारू मोक्षमय आघावा. फार सुंदर ओवी आहे. यया परी श्री गुरु करीती जै अंगीकारू. श्री गुरु जेव्हा आपल्याला स्वीकारतात तेव्हा होऊन ठाके संसारू मोक्षमय आघावा. संसारच काय होऊन जातो? मोक्षरूप होऊन जातो, आनंदरूप होऊन जातो. आनंदाचे डोही आनंद तरंग असा अनुभव येतो. थोडासा सारांश असा, सत्वगुणाचं कार्य असलेले काही गुण आहेत. दया, सत्य, शौच, दान हे सत्वगुणाचं कार्य आहे. राग, द्वेष, लोभ, असूया, आसक्ती हे रजोगुणाचं कार्य आहे. अज्ञान, मोह, अहंकार, प्रमाद, आळस हे तमोगुणाचं कार्य आहे. यामधून निर्माण होणारी जी पापपुण्यात्मक कर्म आहेत त्या आणि त्या कर्मांची जी फळं आहेत त्या कर्मांच्या फळातून म्हणजे पापपुण्यात्मक कर्म आणि त्यांची कर्मफळं या सगळ्यांच्या मधून तो काय होतो? मुक्त होतो. म्हणजे जो तमोगुण मागं सारला, रजोगुण मागं सारला आणि सत्वगुणात सुद्धा सूक्ष्म अज्ञान शिल्लक राहिलं. ते कुणाच्या कृपेनं दूर झालं? श्री गुरूंच्या कृपेनं दूर झालं. आणि श्री गुरूंच्या कृपेनं ते दूर झाल्यानंतर मग त्याला काय होतं? तो गुणातीत होतो आणि त्याला अमृत स्वरूपाची प्राप्ती होते. अशी प्राप्ती झाल्यानंतर काय घडतं? ज्ञानदेवांचे 2-3 दृष्टांत सांगतो आणि थांबतो मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो गुणातीत होतो म्हणजे नेमकं काय होतं? पोपट जेव्हा पिंजऱ्यातल्या नळीवर बसलेला असतो तेव्हा तो पिंजऱ्यातल्या हलणाऱ्या नळीला घट्ट धरून बसतो. तो तिथून बाहेर पडतो आणि झाडाच्या फांदीवर बसला की काय झाला? गुणातीत झाला. म्हणजे आधार काय झाला? ज्याला तो घट्ट पकडून होता तो सोडला. एवढंच घडलं. किंवा आणखी एक सापाचा दृष्टांत दिलाय. साप आपली कात टाकतो आणि आपल्या बिळात शिरतो. तेव्हा साप कात टाकून बिळात शिरल्यानंतर जी कात पाठीमागे राहिलेली असते तिला कोण सांभाळतो? कोणी सांभाळत नाही. तसं देहात असताना जो गुणातीत होतो तो आपल्या देहाची फार काळजी करत नाही. कारण त्या विद्वान पुरुषाला या साधक तो जो ज्ञानी साधक आहे त्या ज्ञानी साधकाला या शरीरात असतानाच आपल्या स्वरूपाची काय झाली? प्राप्ती झाली. अमृत स्वरूपाची प्राप्ती झाली. जेव्हा अमृत स्वरूपाची प्राप्ती होते तेव्हा त्याला सुरुवातीला जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव येतो. जीवनमुक्त अवस्थेचा तो आनंद उपभोगतो. आणि प्रारब्धानुसार जेव्हा शरीर पडतं तेव्हा मात्र त्याला कोणता मोक्ष मिळतो? विदेह मोक्ष. काय म्हटलं कळलं? हे शरीर धड धाकट असतानाच जर गुणातीत होणं आम्हाला जमलं तर पहिल्यांदा जीवनमुक्त अवस्थेचा आनंदाचा अनुभव येतो आणि प्रारब्धानुसार शरीर पडल्यानंतर विदेह मोक्षाचा अनुभव येतो. आणि मग असा जेव्हा जो गुणातीत आहे तो गुणातीत झालेला आपल्या देहात असला, त्या देहात राहत असला तरी देह प्राप्त करून देणाऱ्या गुणांच्या बंधनात तो राहत नाही. त्या गुणांपासून तो काय होतो? अलिप्त होतो. त्या गुणांच्या तावडीत तो सापडत नाही. गुणांच्या येण्या जाण्यानं त्याचं आत्मज्ञान मलिन होत नाही. म्हणजे त्या ज्ञानावर तो दृढ झालेला असतो. जसं असं म्हणतात की घट फुटला, घट फुटल्यावर घटातलं आकाश कुणाशी मिळालं? महाकाशाशी मिळालं. तसं देहबुद्धीचा लय झाला, देहबुद्धी विलीन झाली, देहबुद्धी नाहीशी झाली की आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाची काय होते? आठवण होते. ज्ञानदेवांची फार सुंदर ओवी आहे. तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतिती प्रगट होईल. म्हणजे काय? देह तादात्म्य आणि गुण तादात्म्य, देहाशी असलेलं तादात्म्य आणि गुणाशी असलेलं तादात्म्य सोडून दिल्यानंतर मी ब्रह्म आहे या बोधात तो अखंड काय होतो? राहतो. म्हणजे देहात असला तरी सुद्धा देह देणारे देह निर्मितीला कारणीभूत असलेल्या 3 गुणांच्या तावडीत तो काय होत नाही? सापडत नाही. म्हणून तो परमात्मा मी आहे किंवा ते ब्रह्म मी आहे अशा सोहम बोधात तो साधक काय होतो? राहतो. आणि अशा सोहम बोधात राहिलेला जो गुणातीत झालेला साधक आहे त्याची लक्षणं कोणतीही पुढच्या 21व्या श्लोकात सांगितलेली आहेत. आपला मूळ श्लोक होता, गुणानेतांतिथ्य त्रिंदेही देह समुद्भवा जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृत अश्नुते. म्हणजे जो पुरुष या स्थूल शरीराच्या उत्पत्तीचं कारण असलेल्या 3 गुणांना पार करून